महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार ने शुक्रवार को यहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एनसीपी प्रमुख शरद पवार से मुलाकात की, जिससे राज्य के राजनीतिक हलकों में अटकलें तेज हो गई हैं। शरद पवार की बेटी और एनसीपी के लोकसभा सदस्य सुप्रिया सुले ने कहा कि यह मुलाकात राजनीतिक नहीं थी। जुलाई में महाराष्ट्र में अजीत पवार के नेतृत्व वाले समूह के एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली सरकार में शामिल होने के बाद चाचा और भतीजे के बीच हुई यह दूसरी मुलाकात है। शुक्रवार को घंटे भर चली बैठक 83 वर्षीय शरद पवार के भाई और सकाल मीडिया समूह के मालिक प्रताप राव पवार के घर पर हुई। सोले ने कहा कि प्रताप पवार की पत्नी अस्वस्थ हैं और पवार परिवार के सदस्य इसी सिलसिले में शुक्रवार को उनके घर पर एकत्रित हुए थे। उन्होंने कहा कि उनकी बीमारी के कारण पूरे परिवार के लिए पवार परिवार के दिवाली समारोह में शामिल होना संभव नहीं होगा। सुले ने कहा कि हमारी राजनीतिक विचारधाराएं अलग अलग हैं, फिर भी हम अपने व्यक्तिगत संबंध बनाए रखते हैं। पेशेवर और निजी जीवन में फर्क होता है। हर साल पवार परिवार के सदस्य दिवाली समारोह के लिए बारामती में इकट्ठा होते हैं। हालांकि इस साल मेरी चाची अस्वस्थ हैं, इसलिए हमने उनके आवास पर जाने की योजना बनाई है। एनसीपी के अजीत पवार धड़े के नेता अंकुश काकड़े ने कहा कि चिकित्सकों ने डेंगू से उबर रहे अजीत पवार को पूरा आराम करने की सलाह दी है और संक्रमण से बचने के लिए उन्हें बड़ी सभाओं से दूर रहने के लिए कहा है। अजीत पवार गुट के नेता और राज्य के सहकारिता मंत्री दिलीप वालसे पाटिल ने भी शुक्रवार को पुणे में शरद पवार से मुलाकात की। उन्होंने कहा कि एनसीपी संस्थापक के साथ उनकी मुलाकात में कुछ भी राजनीतिक नहीं था। मंत्री ने बाद में संवाददाताओं से कहा कि ये शरद पवार साहब की अध्यक्षता वाले रयात शिक्षण संस्थान के मुद्दों पर चर्चा के लिए एक निर्धारित बैठक थी। एनसीपी सूत्रों ने कहा कि पुणे में अपने चाचा से मिलने के बाद अजीत पवार केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से मिलने के लिए दिल्ली रवाना हो गए। मनसे द्वारा दहिसर अशोक वन में दीपोत्सव धूमधाम से मनाया गया। पूरे मुंबई में दीपावली का त्योहार बड़े ही धूमधाम से मनाया जा रहा है, जिसको देखते हुए मनसे की तरफ से सनातन धर्म का प्रचार प्रसार करने के लिए दहिसर पूर्व अशोक वन में दीपोत्सव कार्यक्रम का आयोजन किया गया। यही नहीं, साथ में सिंधु दुर्ग किला की प्रतिकृति बनाई गई। सिंधु दुर्ग किला के बारे में जानकारी देने वाले के लिए पुरस्कार का भी आयोजन किया गया। जोरदार पटाखों के साथ दीपोत्सव की शुरुआत की गई। मनसे का कहना है कि हर बार मराठी और हिंदू त्योहारों पर ही प्रतिबंध क्यों लगाया जाता है। हम दीपावली पर पटाखे फोड़ेंगे, जरूर फोड़ेंगे और दीपावली के त्योहार को धूमधाम से मनाएंगे। इथे किल्ला लावण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग किल्ल्याचं प्रतिकृती इथे निर्माण करण्यात येणार आहे आणि त्याची माहितीही इथे सांगण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून अशोकवन काजूपाड या परिसरात ज्या गड किल्ल्यांचं बांधणी होते दिवाळीमध्ये त्याची ही पण स्पर्धा पण ठेवण्यात आलेली आहे की जो गड किल्ले चांगले बनवेल त्यांना पारितोषिक मनसेतर्फे देण्यात येणार आहे। तर हे म्हणजे कसं आहे, एक ही मुंबईतनं आलेली प्रथा, लालबाग परळमधून आलेली प्रथा गड किल्ले उभारण्याची दिवाळीमध्ये, ती आज आपल्या ह्या उपनगरामध्ये अशोकवनमध्ये काजूपाड्यामध्ये साजरी केली जाते। त्याच्याबद्दल मनसेला सगळ्यांना आम्हाला अभिमानच आहे की आमचा प्रत्येक कार्यकर्ता सण जोपासण्याचा प्रयत्न करतो। फटाके फोडण्याची बंदी आली पण मनसे फटाके फोडायला तयार आहे। केस घ्या, आम्ही तयार आहोत। प्रदूषण होतं म्हणून लोक बॉम्ब करतायत। इतक्या बिल्डिंगची काम चालत, एकाही बिल्डरवरती कारवाई झाली का दाखवावी। त्यांच्या रॅबिट निघतंय, त्यांच्या डेब्रिज निघतंय, ते बिल्डिंग तोडतायत, त्या बिल्डरवरती कारवाई झाली का प्रदूषणासाठी? नाही। आमच्या सणामध्ये फटाके नाही फोडायचे म्हणून लगेच बंदी आणली गेली। प्रत्येक मराठी सणावरती का बंदी येते, हिंदूंच्या सणावरती का बंदी येते, हा आमचा प्रश्न आहे। याचं उत्तर सरकार देईल का? हे जे एकनाथ शिंदे साहेब आज बोलतात की मराठी माणसासाठी मी उभा आहे, त्यांनी द्यावं या प्रश्नाचं उत्तर। विमल सुरेश मयेकर, उपाध्यक्ष चित्रपट कर्मचारी दिवाळी निमित्त आपण काय आहे कार्यक्रम? हिंदू सण हे वाढले पाहिजे, ते सतत साजरे झाले पाहिजे, हे राजसाहेबांचं वाक्य धरून आम्ही दरवर्षी या विभागामध्ये दिवाळी निमित्त ही लाइटिंग करायचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे गड किल्ले संवर्धन हा आमचा दिवाळ्याचा विषय आहे। त्याप्रमाणे आम्ही यावर्षी याच स्टेजवरती सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभी करतोय व विभागामध्ये जेवढे कोणी गड किल्ले बनवणारे आहेत त्यांची एक स्पर्धा ठेवली आहे। त्या स्पर्धेमध्ये टॉप जे पहिले 3 जण असणार त्यांना एक ट्रॉफी देण्यात येणार आणि हाच उपक्रम दरवर्षी चालेल, हा आमचा प्रयत्न आहे। गेस्ट कोण कोण आहेत हे आम्ही यासाठी गेस्ट म्हणून आम्ही पक्षाचे सरचिटणीस नयनजी कदम यांना बोलवलं, त्यांच्या हस्ते इकडची लाइटिंग सुरू केली। दरवर्षी आमचा एक प्रयत्न आहे की कोण ना कोण गेस्ट आणावे, कधी पोलीस अधिकारी आणावे,
कधी मोठमोठे ऑफिसर आहेत, काही काही गड संवर्धन करणारी माणसं आहेत, त्यांना आणून दर दिवशी हे लाइटिंग चालू करायचं काम आहे. जनता को क्या मैसेज देना चाहिए कि सर आप लोग इसमें लाइटिंग कर जिला बनाना और पार्टी के लोग भी इस तरह का कार्यक्रम भी सर्व बघितलं तर जनता आता जे राजकारण चाललंय त्याला कंटाळली आहे. म्हणून लोकांना काहीतरी वेगळं दिसावं, काहीतरी वाटावं की आपल्याकडे सण साजरे होतात. त्या अनुषंगाने हा आम्ही छोटा प्रयत्न केला आहे. प्रथम सर्व महाराष्ट्रातील जनतेला शुभ दीपावलीच्या शुभेच्छा. आज वसुबारस, आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे. आज माननीय श्री राजसाहेबांनी शिवाजी पार्क येथे तिथेही आपलं दिवाळीची जी विद्युत रोषणाई होते त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे. आताच मला वाटतं झालं. त्याच्यानंतर मग आम्ही आमचं उद्घाटन इथे करतो आहे. आणखी साहेब जेव्हा करतील ते साहेबांच्या पाठी आमचं प्रत्येक महाराष्ट्र सैनिक चालणार आहे. तुम्हाला सर्वांना शुभ दीपावलीच्या शुभेच्छा. अशोक वन मागाटणे विभागातील अशोक वन हा एक मराठी पट्टा म्हणून नावाजलेला पट्टा आहे. मला वाटतं 80% तरी मराठी माणसं अशोक वनमध्ये राहतात. पण कोणत्याही नेत्यांनी इथे दीपावली किंवा आपला मराठी सण कसा साजरा करावा ह्याच्याबद्दल लक्षात नाही दिले. आज आमचे विमोल मयेकर, अवधूतजी, हर्षद यांच्या माध्यमातून आज इकडे जो दीपावलीचा सण साजरा होतो आहे तुम्ही बघा. विद्युत रोषणाई केली आहे जेवढी आमच्या पद्धतीने करता येते. आम्ही काय पैसेवाले नाही आहेत. पंचायतचा महाराष्ट्र सैनिक साधा महाराष्ट्र सैनिक आहे आणि ते सगळे आमदार खासदार 50-50 कोटी घेऊन बसलेले आहेत. तर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जो प्रयत्न केला आहे हा मराठी माणसासाठी केलेला दिवाळी सण साजरा करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. तुम्ही आनंद घ्या. दिवाळीच्या शुभेच्छा देतो तुम्हाला पुन्हा एकदा आणि दिवाळीची मजा घ्या. विधायक प्रकाश सुर्वे का अचानक सरकारी राशन का दौरा। सरकार ने दिवाली के अवसर पर गरीब और जरूरतमंद लोगों के लिए हर सरकारी राशन की दुकान पर 6 तरह का खाद्य पदार्थ मात्र 100 रुपये में देने के लिए भेजा है, जो दिवाली तक सबके घर में पहुंचना जरूरी है, जिससे लोग अच्छी तरह दिवाली मना सकें। मागाठाणे विधानसभा के विधायक प्रकाश सुर्वे ने अपने कार्यकर्ताओं के साथ उनके विधानसभा के 2 सरकारी राशन की दुकान का दौरा किया, जहां केतकी पड़ा की राशन की दुकान में लापरवाही पाए जाने पर उनकी जांच कर कार्रवाई करने का राशन अधिकारियों को आदेश दिया। आज तुम्ही दहिसर केतकीपाडा या ठिकाणी रेशन दुकानामध्ये अचानकपणे भेट दिली, काय नेमकं? नाही, अचानकपणे भेट असं नाही बोलता येणार. मी माझ्या मतदारसंघामध्ये आनंदाचा शिधा, गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना केलेली आहे. वर्षातून 4 वेळा, एकदा गुढीपाडव्याच्या दिवशी, त्याच्यानंतर दिवाळीला, गणपतीला आणि आंबेडकर जयंती या 4 वेळा आनंदाचा शिधा हा सामान्य नागरिकांना दिला जातो, रेशन कार्ड धारकांना. तर तो माझ्या मतदारसंघामध्ये मी सातत्याने पाठपुरावा करून ते सर्व सामान मागून 2-4 वाड्यामध्ये वाटण्यात आला. मी आज 3 नंबरमध्ये गेलो होतो. 3 नंबरमध्ये गेला असताना तिथे मला तिथे हलगर्जीपणा आढळला. मी सर्व पेपर चेक केले, त्यामुळे त्या माझ्यामध्ये थोडासा त्रुटी आढळल्या. त्यामुळे तिथे थोडासा मी त्यांच्यावर चिडलो की असं होता कामा नये. शासन तुम्हाला देतोय आणि घर गोरेबापर्यंत पोहोचलं पाहिजे. गोरगरिबांना तुम्ही फोन करून बोलवलं पाहिजे. ते फोन करून सुद्धा बोलवायची त्यांची तसदी घेत नाहीत. म्हणजे लोकांना न मिळावा असं काय असं आहे का, ते मी सर्व पडताळून पाहत होतो. आणि मग तिथे मग सर्वांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. त्याच्यामध्ये किती शिधा वाटपचे जे आहे ते वस्तू आहेत ते काय? त्याच्यामध्ये 6 वस्तू आहेत. एक रवा आहे, त्याच्यानंतर पाम तेल आहे, साखर आहे, मैदा आहे, डाळ आहे आणि वस्तू अशा 6 वस्तू टोटली वस्तू आहेत त्याच्यामध्ये. त्या 6 वस्तू सुद्धा चेक केल्या, 6 वस्तू बरोबर आहेत का सर्व बघितल्या आणि त्याच्यानंतर वाटप करण्यात आलं. जे ग्राहकांना जे फसवण्यात येत आहे या मोठ्या प्रमाणात, ते ग्राहकांना देखील हे जे शिधा भेटत नाही, तर याच्यावर जे दुकानदार आहेत त्यांच्यावर कुठल्या पद्धतीने? मी सांगितलं जर असं मी तिथे बोर्डच लिहून ठेवला, ज्यांना आनंदाचा शिधा मिळाला नसेल किंवा ज्यांना रेशन दुकानामध्ये राशन मिळत नसेल, गहू आणि तांदूळ 15-15 किलो, तर त्यांनी आम्हाला कंप्लेंट्स करा. त्या दुकानदारावर कडक कारवाई केली जाईल. माननीय मंत्री मोदयांकडे त्या बाबतीत तसं मी पत्र लिहिणार. म्हणून प्रत्येक ठिकाणी माझे शाखा प्रमुख आहेत, ते प्रत्येक दुकानावर जाऊन तसं त्या पद्धतीचं चेक करतात आणि जिथे कुठे अशा त्रुटी आढळल्या जातील तिथे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आज म्हणजे जिथे पाहणी करायला गेलेले तिथे काही चुका आढळून आल्या, त्याच्यामध्ये काही 20-30 जण होती, त्याचे नाव नंबर अजिबात नव्हते आणि त्यांना शिधा वाटप मागच्या वेळी करण्यात आला नव्हता. मागच्या वेळी यावेळी सुद्धा म्हणून ती बोलू, ह्या लोकांना तुम्ही का फोन केले, त्यांचे नंबर का तुमच्याकडे नाही? ते मला ते 50 जण तसे आढळले. पण त्याच्यानंतर ते तपासणी करताना ते बोलले नाही आम्ही दिलेलं आहे. तर त्याची इन्क्वायरी मी लावलेली आहे.
त्यांच्यावर कुठल्या पद्धतीने कारवाई होईल की काय? मी तिथले आरओ जे आहेत त्यांना मी सांगितलं यांच्यावर कारवाई करा, चौकशी लावा आणि चौकशांती काय निघते ते आम्हाला कळवा. नाही झालं तर मग तशाच दुकानांना सस्पेंड करण्यात येईल.